चॅनल ब्युटी ऑफ नेचर मध्ये। मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आपल्या चॅनलमध्ये द स्पॉटचं नाव आहे दारणा डॅम। चला तर मग बघूया ब्युटी ऑफ दारणा डॅम। मित्रांनो, आपण आता अगदी दारणा डॅम वर उभा आहोत आणि जे दारणा डॅमच्या आजूबाजूला जे गाव आहेत ते इकडे आहे साकूर आणि इकडे आहे नांदगाव। तर आपण आता उभा आहे नांदगावच्या बाजूने आणि चला तर मग बघूया दारणा डॅमचा आतला परिसर। आता आपण आलेलो आहे दारणा डॅमच्या फ्रंट साइडला आणि माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते आहे डॅमच्या 52 मोऱ्या। चला तर मग बघूया दारणा डॅमच्या 52 मोऱ्या।
जागा आहे मी जिथे बसलेली आहे तिथे पावसाळ्यामध्ये पूर्ण डॅम भरल्यानंतर इथे पूर्ण मोऱ्या सोडण्यात येतात आणि हे पूर्ण परिसर पाण्याने भरलेला असतो। तर मित्रांनो, आता आपण दारणा डॅमच्या 6 मोऱ्यांसमोर उभा आहात। माझ्या मागे जे बघत आहे त्या दारणा डॅमच्या 6 मोऱ्या आहेत। आता दारणा डॅमच्या 2 मोऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि जे तुम्ही पाणी बघता आहात त्या मोऱ्याच्या प्रवाहाचाच आनंद घेत आहोत आपण। एकदम भारी, एकदम छान वाटतंय, वातावरण एकदम भारी आहे। पाऊस झाला आहे तो खूप मस्त हिरवगार वातावरण आहे बाजूला आणि रस्ते ओले चिंब झालेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण दारणा डॅमचे बॅकवॉटर्स बघूया। त्या बॅकवॉटर्सला जाती आहे, दाखवतेस तुम्हाला तिकडचा व्ह्यू कसं दिसतोय। आपण बहुतेक दारणा डॅम बद्दल सगळंच बघितलं आहे, आता लास्ट आहे ते बॅकवॉटर्स ऑफ दारणा डॅम। आता आपण दारणा डॅमची बॅक साइड बघणार आहोत, म्हणजे दारणा डॅमचा बॅक वॉटर। हे जे तुम्ही बघताय ती दारणा डॅमची बॅक साइड आहे आणि 2 मोऱ्या सोडलेल्या आहेत। जसं आपण मग पाण्याचा फ्लो बघितला, त्या 2 मोऱ्या सोडलेल्या होत्या पाण्याच्या। तर मित्रांनो, आपण दारणा डॅम बहुतेक सर्व बघून झालेला आहे। दारणा डॅमच्या 6 मोऱ्या बघून झालेल्या आहेत, दारणा डॅमच्या 52 मोऱ्या बघून झालेल्या आहेत, दारणा डॅम वरती आपण जाऊन आलेला आहे, तिकडचा परिसर बघितलेला आहे आणि आता आपण दारणा डॅम बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया। हा डॅम 1907 साली बांधण्यास सुरुवात केली आणि 1912 साली हा डॅम पूर्ण बांधून तयार झाला। तर मित्रांनो, हा डॅमला बांधण्यात आलेला खर्च म्हणजे 27,38,596 रुपीज। तर धरणाची उंची नदीच्या तळापासनं 82 फूट तर पाण्याच्या तळापासनं 92 फूट अशी आहे।
या धरणाचा साठा आहे 88,680 लक्ष घनफूट। हा डॅम ब्रिटिशकालीन डॅम आहे आणि 110 वर्ष जुना आहे हा डॅम आणि हा ब्रिटिशांनी बांधलेला डॅम आहे आणि तुम्ही जसं बघताच आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे या डॅम। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओज बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।